तुम्हाला माहिती आहे का, एमपीएससीच्या इंग्रजीमध्ये एक शब्द, एक इडियम, एक स्पेलिंग कधीकधी सिलेक्शनचा निर्णय बदलतो. म्हणूनच तुमचं मनापासून स्वागत आहे MPSC स्पीक्सच्या मिशन व्होकॅब्युलरी बूस्टरमध्ये. ही आहे 50 दिवसांची खास व्होकॅब्युलरी सिरीज, ज्यात आपण परीक्षेसाठी महत्त्वाचे शब्द सोप्या, अचूक आणि लक्षात राहतील अशा पद्धतीने शिकणार आहोत. आणि आजपासून आपण सुरू करतोय डे 1. आजच्या या एका सत्रात आपण काय काय शिकणार आहोत? आज आपण बघणार आहोत परीक्षेत हमखास अडकवणारे इडियम्स अँड फ्रेजेस, थेट प्रश्नात येणारे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, गोंधळ निर्माण करणारे होमोफोन्स, आणि हो, मार्क मिळवून देणारे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, महत्वाचे फ्रेझल वर्ब्स. आणि शेवटी चुकायला सोप्या पण गुण वाचवणाऱ्या स्पेलिंग्स. ही केवळ व्होकॅब्युलरी नाही, ही आहे MPSC स्पीक्सची एक्झाम विनिंग तयारी. चला, पहिल्या सेक्शनकडे वळूया, इडियम्स अँड फ्रेजेस. मला वाटतं हा असा भाग आहे जिथे शब्दांचा थेट अर्थ लागत नाही, पण त्यामागची भावना आणि संदर्भ समजून घेणं महत्वाचं असतं. अगदी बरोबर. पहिलाच वाक्प्रचार घेऊया, बुल इन अ चायना शॉप. हो, ऐकायलाच थोडं विचित्र वाटतंय. बरोबर. याचा इंग्रजी अर्थ आहे अ क्लमझी पर्सन हू कॉजेस डॅमेज. म्हणजे अशी व्यक्ती जी नाजूक परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने वागून नुकसान करते. अच्छा. तुम्हीच विचार करा, चिनी मातीच्या भांड्यांच्या नाजूक दुकानात एक बैल शिरला तर काय होईल? सगळा विध्वंस. अगदी. प्रशासकीय सेवेत जिथे मुत्सद्देगिरी म्हणजे डिप्लोमसी खूप महत्वाची असते, तिथे एखादा अधिकारी जर अजागळपणे किंवा उद्धडपणे वागला तर त्याला बुलिन चायना शॉप म्हणता येईल. म्हणजे परिस्थिती हाताळण्याऐवजी ती अधिकच बिघडवणारी व्यक्ती. छान उदाहरण आहे. हो, पुढचा वाक्प्रचार तर खूप कॉमन आहे, पण MPSC साठी यात एक सापळा आहे असं ऐकलंय, बॅग अँड बॅगेज. बरोबर. याचा साधा अर्थ आहे विथ ऑल बिलॉंगिंग्स, म्हणजे सर्व सामानासह. पण MPSC टिप ही आहे की वाक्यात विथ हा शब्द वापरायचा नाही. अच्छा. ही लेफ्ट द सिटी विथ बॅग अँड बॅगेज हे वाक्य व्याकरणानुसार चुकीचं आहे. म्हणजे हा एक सुपरफ्लुअस एरर आहे. अगदी. गरजेपेक्षा जास्त शब्दांचा वापर. योग्य वाक्य आहे ही लेफ्ट द सिटी बॅग अँड बॅगेज, कारण बॅग अँड बॅगेजमध्येच विथचा अर्थ दडलेला आहे. हा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे. आता काही अशा वाक्प्रचारांबद्दल बोलूया जे कृतीबद्दल सांगतात, जसं की फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. याचा अर्थ आहे वेस्टिंग टाइम इन युजलेस एफर्ट. व्यर्थ प्रयत्नात वेळ वाया घालवणे. बरोबर. कल्पना करा की घोडा मेला आहे आणि तुम्ही त्याला चापकाने मारून उठवायचा प्रयत्न करत आहात. ती एक निरर्थक कृती आहे की नाही? हो, बरोबर. तसंच ज्या गोष्टीचा किंवा वादाचा निकाल लागला आहे त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करणं म्हणजे फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. आणि याच्या अगदी विरुद्ध, जिथे कृती आवश्यक आहे पण धोकादायक आहे, तिथे कोणता वाक्प्रचार वापरला जातो? तिथे येतो बेल दी कॅट, म्हणजे टेकिंग द फर्स्ट स्टेप ॲट पर्सनल रिस्क. स्वतःवर धोका पत्करून एखादे काम सुरू करणे. हो, यामागे उंदरांची प्रसिद्ध गोष्ट आहे. मांजराच्या दहशतीला कंटाळून सर्व उंदीर ठरवतात की तिच्या गळ्यात घंटा बांधूया. म्हणजे ती आली की कळेल. अगदी. पण प्रश्न उरतो, हू विल बेल द कॅट? म्हणजे घंटा बांधण्याचा धोका कोण पत्करणार? क्या बात है. म्हणजे धाडस दाखवणे. आता तयारी आणि यश याबद्दल बोलूया. परीक्षेआधी आपण म्हणतो की सगळी तयारी झाली पाहिजे. त्यासाठी काही खास वाक्प्रचार आहे का? नक्कीच आहे. गेट डक्स इन अ रो. गेट डक्स इन अ रो. याचा अर्थ आहे गेटिंग थिंग्स वेल ऑर्गनाइज्ड, म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित करणे. बदकं जशी एका रांगेत शिस्तीत चालतात, तसंच परीक्षेपूर्वी आपली सर्व कागदपत्र, नोट्स आणि नियोजन व्यवस्थित करणं. म्हणजे गेटिंग युअर डक्स इन अ रो. बरोबर. आणि जर ही तयारी यशस्वी झाली तर आपण म्हणू शकतो कॅरी द डे. हो, कॅरी द डे. बरोबर. अगदी बरोबर. कॅरी द डे म्हणजे टू विन अ विक्ट्री किंवा विजय मिळवणे. इथे कॅरीचा अर्थ वाहून नेणे असा नाही घ्यायचा. अच्छा. कॅरी अ लोड म्हणजे ओझं वाहणं, पण कॅरी द डे म्हणजे तो संपूर्ण दिवस आपल्या नावे करणं म्हणजे जिंकणं. काही वाक्प्रचार तर खूपच भावनिक असतात, जसं की कट टू द क्विक. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे हर्टिंग समवन डीपली, म्हणजे एखाद्याला मनापासून किंवा जिवारी लागेल असं बोलणं. बापरे. यात क्विक हा शब्द महत्वाचा आहे. क्विक म्हणजे आपल्या नखांच्या खाली असलेला अतिशय संवेदनशील मांसल भाग. हो, तिथे लागलं की खूप दुखतं. अगदी. तशाच प्रकारे शब्दांनी मनाला खोलवर जखम करणं म्हणजे कट टू द क्विक. वाह.
शब्दांच्या मुळाशी गेल्यावर अर्थ किती स्पष्ट होतो. आता काही सामाजिक परिस्थितीबद्दलचे वाक्प्रचार पाहूया. जसं की न बोलावता येणारे पाहुणे, त्यांना म्हणतात गेट क्रॅशर, म्हणजे अनइन्व्हायटेड गेस्ट. जे लग्न समारंभात किंवा पार्टीत आमंत्रण नसताना घुसतात. बरोबर, तेच हे गेट क्रॅशर. आणि या उलट एखादी व्यक्ती जी खूप यशस्वी होत आहे तिच्यासाठी काय म्हणता येईल? तिच्यासाठी वापरतात गोईंग प्लेसेस. याचा अर्थ आहे टॅलेंटेड अँड सक्सेसफुल. प्रगतीपथावर असलेली व्यक्ती. हो, जसं की तो नवीन अधिकारी खूप हुशार आहे. ही इज गोईंग प्लेसेस, म्हणजे तो भविष्यात खूप मोठी प्रगती करणार हे नक्की. आणि जर प्रगतीच्या ऐवजी नोकरीच गेली तर? त्यासाठी वाक्प्रचार आहे गेट द सॅक. कामावरून काढून टाकणे. हो, डिसमिस्ड फ्रॉम अ जॉब. यामागे एक जुना ऐतिहासिक संदर्भ आहे. पूर्वीच्या काळी कामगारांना त्यांची हत्यारं ठेवण्यासाठी एक पोतं म्हणजे सॅक दिलं जायचं. अच्छा. आणि जेव्हा त्यांना कामावरून काढलं जायचं तेव्हा ते पोतं परत घेतलं जायचं. त्यावरूनच गेट द सॅक हा वाक्प्रचार रूढ झाला. किती मनोरंजक इतिहास आहे यामागे. आता काही छोटे पण महत्वाचे वाक्प्रचार घेऊया. आस्क आफ्टर म्हणजे काय? हां, एक फ्रेझल वर्ब आहे. आस्क आफ्टर म्हणजे टू इन्क्वायर अबाउट हेल्थ किंवा तब्येतीची चौकशी करणे. बरं. आणि जर कोणाशी वाद झाला असेल किंवा काही तक्रार असेल तर तुम्ही म्हणू शकता आय हॅव अ बोन टू पिक विथ यू. बोन टू पिक. हो, म्हणजे कॉज ऑफ क्वारल किंवा भांडणाचे कारण. म्हणजे मला तुझ्यासोबत एका मुद्द्यावर बोलायचं आहे जिथे माझं तुझ्याशी एकमत नाही. ठीक आहे. आता काही सकारात्मक वाक्प्रचार. एखादा खूप आनंदाचा आणि महत्वाचा दिवस असेल तर? त्याला रेड लेटर डे म्हणतात, म्हणजे हॅपी अँड सिग्निफिकंट डे. यामागे काय संदर्भ आहे? पूर्वी कॅलेंडरमध्ये सुट्ट्या आणि सणांचे दिवस लाल शाईने छापले जायचे. त्यावरून महत्वाच्या आणि आनंदी दिवसाला रेड लेटर डे म्हणायची पद्धत पडली. जसं की भारताचा स्वातंत्र्य दिन. अगदी, तो एक रेड लेटर डे आहे. आणि जर एखादी गोष्ट अगदी जवळून अनुभवायची असेल तर? त्यासाठी ॲट क्लोज क्वार्टर्स हा वाक्प्रचार आहे, म्हणजे व्हेरी नियर. ही मूळची एक लष्करी संज्ञा आहे, शत्रूशी अगदी जवळून होणारी लढाई. म्हणजे फायटिंग ॲट क्लोज क्वार्टर्स. बरोबर. लष्करावरून आठवलं, बारीक नजर ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी कोणता शब्द आहे? मला वाटतं यामागे पण एक कथा आहे. हो, त्यासाठी शब्द आहे आर्गस आईड. आर्गसाइड. म्हणजे एक्स्ट्रीमली विजिलंट किंवा खूप सावध. ग्रीक पौराणिक कथेनुसार आर्गस नावाच्या एका राक्षसाला 100 डोळे होते. 100 डोळे. हो, त्यामुळे तो कायम जागा आणि सतर्क असायचा. म्हणून पोलीस किंवा गुप्तेर खात्यात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ज्यांची नजर खूप तीक्ष्ण असते त्यांच्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. आणि जिथे मतभेद टोकाचे असतात त्या परिस्थितीला काय म्हणतात? ॲट लॉगरहेड्स, म्हणजे इन स्ट्रॉंग डिसअग्रीमेंट. जेव्हा दोन व्यक्ती किंवा गटांमध्ये तीव्र मतभेद असतात आणि ते एकमेकांशी अजिबात सहमत नसतात तेव्हा ते ॲट लॉगरहेड्स असतात. पुढचं आहे कॉक अँड बुल स्टोरी. म्हणजे अन ॲब्सर्ड स्टोरी, न पटणारी किंवा बनावट कथा. आपण थापा म्हणतो ना ते. उशिरा आल्यावर आपण जी खोटी कारणं देतो ती असते कॉक अँड बुल स्टोरी. बरोबर. आणि एखाद्याला निरुपयोगी कामासाठी पाठवलं तर? त्याला म्हणतात फूल्स एरेंड, म्हणजे युजलेस टास्क. असं काम जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि अगदी शेवटच्या क्षणी किंवा थोडक्यात वाचण्यासाठी कोणता वाक्प्रचार आहे? बाय द स्किन ऑफ वन्स टीथ, म्हणजे नॅरोली किंवा बेअरली. अपघातातून किंवा परीक्षेत नापास होण्यापासून अगदी काठावर वाचणे. बरोबर. दातांवर त्वचा नसते, म्हणजे अक्षरशः अशक्यप्राय गोष्टीतून वाचणे. आणि शेवटचा वाक्प्रचार, जे एखाद्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असतं. त्याला म्हणतात बिग ड्रॉ, म्हणजे ह्यूज अट्रॅक्शन. जसं की तो कार्यक्रम एक बिग ड्रॉ होता, म्हणजे तिथे लोकांची खूप गर्दी जमली होती. वा, या वाक्प्रचारांनी तर भाषेला एक वेगळीच खोली दिली आहे. वाक्प्रचार एका परिस्थितीचं वर्णन करतात, पण कधीकधी आपल्याला अनेक शब्दांऐवजी फक्त एकच शब्द हवा असतो. अगदी. आणि इथेच वन वर्ड सबस्टिट्यूशन्स महत्वाचे ठरतात. हो. आणि यात पहिलाच शब्द घेऊया, जो प्रशासनाशी संबंधित आहे, स्ट्रॅटोक्रॅसी. स्ट्रॅटोक्रॅसी. याचा अर्थ आहे गव्हर्नमेंट बाय मिलिटरी फोर्सेस, म्हणजेच लष्कराचे राज्य. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. स्ट्रॅटो हा शब्द स्ट्रॅटेजी किंवा आर्मीशी संबंधित आहे. आणि क्रेसी म्हणजे सत्ता. बरोबर. आणि जर सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात असेल तर त्याला ऑटोक्रॅसी म्हणतात, म्हणजे गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ ॲब्सोल्यूट पॉवर किंवा हुकुमशाही. यात ऑटो म्हणजे स्वतः. हो, स्वतः किंवा एक, आणि क्रेसी म्हणजे सत्ता. आता हत्या या संकल्पनेशी संबंधित काही शब्द पाहूया, ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो.
सुरुवात करूया पॅट्रिसाइडने. पॅट्रिसाइड म्हणजे द किलिंग ऑफ अ फादर, अर्थात पितृहत्या. यात पेटर हा लॅटिन रूट आहे, ज्याचा अर्थ फादर, आणि साइड म्हणजे किल. मग याच लॉजिकने मॅट्रिसाइड म्हणजे आईची हत्या. बरोबर. मॅट्रिसाइड म्हणजे द किलिंग ऑफ अ मदर किंवा मातृहत्या. मेटर म्हणजे मदर. पण इथेच एक गोंधळा टाकणारा शब्द आहे. हो, तो म्हणजे मॅरिटिसाइड. हो, हे दोन्ही शब्द ऐकायला खूप सारखे वाटतात. पण मॅरिटिसाइड म्हणजे द किलिंग ऑफ वन्स हजबंड, म्हणजे पतीची हत्या. मेटर म्हणजे आई, पण मॅरिटी हा शब्द मॅरेज किंवा हजबंडशी संबंधित आहे. हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता शस्त्रांशी संबंधित एक शब्द, आर्सेनल. आर्सेनल म्हणजे प्लेस फॉर आर्म्स अँड ॲम्युनिशन किंवा शस्त्रागार, जिथे आर्मीचे आर्म्स ठेवले जातात ते आर्सेनल. बरं, द्वेष किंवा तिरस्कार या भावनेवर आधारित शब्द पण विचारले जातात, जसे की मिसअँडरेस्ट. मिसअँडरेस्ट म्हणजे वन हू हेट्स मेन किंवा पुरुषांचा द्वेष करणारी व्यक्ती. यात मिसचा अर्थ द्वेष आहे का? हो, मिस या रूटचा अर्थ आहे द्वेष, आणि अँड्रोस म्हणजे पुरुष. हा मिसॉजिनिस्ट, स्त्रीद्वेष्टाच्या विरुद्धार्थी शब्द आहे. आणि जो नशिबावर अवलंबून असतो त्याला काय म्हणतात? त्याला फॅटलिस्ट म्हणतात, म्हणजे बिलीव्हर ऑफ फेट. फेट म्हणजे नशीब. हो, जे नशिबात असेल तेच होईल असं मानणारी व्यक्ती. खाण्यापिण्याच्या शौकीनांसाठी पण काही शब्द आहेत का? जसं की गॉर्मॅन्ड. हो, गॉर्मॅन्ड म्हणजे लव्हर ऑफ फूड. ग्लटन म्हणजेच खाण्याचा शौकीन किंवा खादाड व्यक्ती. पण इथे गॉर्मेट आणि गॉर्मॅन्डमधला फरक महत्वाचा आहे. तो काय आहे? गॉर्मेट हा अन्नाचा पारखी असतो, त्याला चवीची उत्तम जाण असते. तर गुरमांड म्हणजे जो फक्त भरपूर खातो. अच्छा. आणि शेवटचा शब्द पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ रॉक्स किंवा खडकांचे शास्त्र. पेट्रा या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे खडक. लक्षात कसे ठेवायचे? एक सोपी युक्ती म्हणजे पेट्रोल म्हणजे पेट्रोलियम हे खडकातूनच मिळतं, म्हणून पेट्रोलॉजी म्हणजे खडकांचा अभ्यास. काही शब्द असे असतात की त्यांचे उच्चार सारखे असतात, पण अर्थ आणि स्पेलिंग पूर्णपणे वेगळे. त्यांना होमोफोन्स म्हणतात, आणि हा परीक्षेतील एक मोठा सापळा आहे. बरोबर. आपण अशाच काही जोड्या पाहूया. पहिली जोडी आहे एस्टीम आणि एस्टिमेट. एस्टीम, एस्टिमेट. एस्टीम याचा अर्थ आहे रिस्पेक्ट म्हणजे आदर. बरं. तर एस्टिमेट याचा अर्थ आहे कॅल्क्युलेट म्हणजे मोजणे किंवा अंदाज बांधणे. फरक सोपा आहे. एस्टीम ही एक भावना आहे, तर एस्टिमेट हे एक गणित आहे. दुसरी जोडी आहे फेअर आणि फेअर. फेअर, FAIR, याचे अनेक अर्थ आहेत. जस्ट म्हणजे योग्य, अ शो म्हणजे जत्रा किंवा कलर म्हणजे गोरा रंग. आणि फेअर? फेअर, FARE, म्हणजे मनी पेड फॉर ट्रॅव्हल म्हणजेच प्रवासाचे भाडे. रिक्षाचे फेअर असते आणि न्यायाधीशाचा निर्णय फेअर असतो. पुढची जोडी आहे कन्फर्म आणि कन्फर्म. यातही खूप गोंधळ होतो. हो, कन्फर्म, CONFIRM म्हणजे रॅटिफाय किंवा अग्री म्हणजेच सहमती देणे, पक्के करणे. आणि कन्फर्म? कन्फर्म, CONFORM म्हणजे ॲडियर टू किंवा कंप्लाय म्हणजेच नियमांचे पालन करणे किंवा जुळवून घेणे. आपण तिकीट कन्फर्म करतो आणि नियमांना कन्फर्म करतो. चौथी जोडी आहे शॅम आणि शेम. शॅम, SHAM म्हणजे प्रिटेन्स किंवा फेक म्हणजेच ढोंग किंवा बनावट. तर शेम, SHAME म्हणजे ह्युमिलिएशन म्हणजेच अपमान किंवा लाज. उदाहरणार्थ, त्याने आजारी असण्याचे शॅम केले. पण चोरी करताना पकडले गेल्यावर त्याला शेम वाटली. अगदी बरोबर. आणि शेवटची जोडी स्टोरी आणि स्टोरी. स्टोरी, STORY म्हणजे टेल अर्थात कथा. तर स्टोरी, STORY म्हणजे इमारतीचा मजला. याच्या स्पेलिंगमध्ये ई येतो, हे लक्षात ठेवावे. शब्दांचा पसारा खूप मोठा आहे. एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात आणि विरुद्ध अर्थाचेही. त्यामुळे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हा विभाग महत्वाचा आहे. सुरुवात करूया ॲडमॉनिश या शब्दाने. ॲडमॉनिश म्हणजे चूक केल्याची समज देणे किंवा खडसावणे. आणि याचे सिनोनिम्स? याचे सिनॉनिम्स आहेत वॉर्न, रिप्रूव्ह, चॅस्टाइज. आणि अँटोनिम्स आहेत अप्रूव्ह, प्रेज, अपलॉड, फ्लॅटरी. दुसरा शब्द आहे अकम्प्लिश. अकम्प्लिश म्हणजे यशस्वी होणे किंवा एखादे काम पूर्ण करणे. सिनोनिम्स? अटेम्प्ट, सक्सीड, ट्रायम्फ, एक्सप्लॉइट.
आणि अँटोनिम्स? अँटोनिम्स डिसअपॉइंट, डिटर, फॉरसेक, कोलॅप्स. पुढचा शब्द आहे ॲक्रिमनी. ॲक्रिमनी म्हणजे शत्रुत्व किंवा कटुता. सिनॉनिम्स बिटरनेस, एनमिटी, हार्शनेस, इनह्युमॅनिटी. आणि अँटोनिम्स. स्वीटनेस, ह्युमॅनिटी, बेनेव्हलन्स. चौथा शब्द कन्सीड. कन्सीड म्हणजे कबूल करणे किंवा मान्य करणे. सिनॉनिम्स. यील्ड, असेंट, परमिट, सँक्शन. अँटोनिम्स. डिनाय, रिजेक्ट, डिसेंट. आणि पाचवा शब्द कॅरिकेचर. कॅरिकेचर म्हणजे व्यंगचित्र. सिनॉनिम्स. कार्टून, रिडिक्यूल, एक्झॅजरेशन. अँटोनिम्स. रियालिटी, ट्रूथ, प्रिसेशन. आता आपण एका विशिष्ट क्रियापदावर आधारित फ्रेझल वर्ब्स पाहूया जी खूप गोंधळात टाकू शकतात, आणि ते क्रियापद आहे कम. कम सोबत वेगवेगळे प्रेपोजिशन्स लागल्यावर अर्थ कसा बदलतो? खूप छान प्रश्न आहे. पाहूया. कम प्लस टू याचा अर्थ होतो टू अमाउंट टू, म्हणजे एकूण बेरीज एखाद्या आकड्यापर्यंत येणे. बरं. कम प्लस अलॉंग म्हणजे अराईव्ह किंवा आगमन होणे, सोबत येणे. ठीक आहे. कम प्लस ओव्हर याचे दोन अर्थ आहेत. टू कम सडनली किंवा टू एक्सपिरियन्स म्हणजे अचानक अनुभव येणे किंवा भावना दाटून येणे. अच्छा. कम प्लस आफ्टर म्हणजे चेज किंवा पाठलाग करणे. कम प्लस अराउंड? कम प्लस अराउंड म्हणजे अग्री किंवा सहमत होणे, मतपरिवर्तन होणे. आणि कम प्लस राऊंड म्हणजे टू रिकवर फ्रॉम इलनेस, म्हणजेच आजारातून बरे होणे किंवा शुद्धीवर येणे. हे तर खूपच उपयुक्त आहे. आता आपण आपल्या दिवसाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, स्पेलिंग चेकलिस्ट. कारण अर्थ माहिती असूनही स्पेलिंग चुकलं तर मार्क जातो. बरोबर. चला, एक छोटी स्पेलिंग ड्रिल घेऊया. पहिला शब्द आहे बिझनेस. BUSINESS. बिझनेस, व्यवसाय. दुसरा शब्द बिसीज. बिसीज, वेढा घालणे. तिसरा बिहेवियर. BEHAVIOUR. बिहेवियर, वर्तन. चौथा बुके. हा शब्द खूप लोक चुकवतात. BOUQUET. बुके, पुष्पगुच्छ. पाचवा बिलीव्ह. बिलीव्ह, विश्वास ठेवणे. सहावा बेनिफिशंट. BENEFICENT. बेनिफिशंट, परोपकारी. सातवा बंगलो. BUNGALOW. बंगलो, बंगला. आठवा बिरीव्ह. मृत्यूमुळे वंचित करणे. नववा बिस्किट. BISCUIT. बिस्किट, बिस्किट. आणि दहावा शब्द बिगाईल. BEGUILE. बिगाईल, भुरळ घालणे किंवा फसवणे. आणि याचबरोबर आपला डे 1 यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्होकॅब्युलरी एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी सातत्य सर्वात महत्वाचं आहे. हो, आज शिकलेले सर्व शब्द आणि वाक्प्रचार पुन्हा एकदा आठवून बघायला हवेत. अगदी. आणि हो, उजळणी म्हणजेच रिव्हिजन खूप आवश्यक आहे. एकदा ऐकून पुरेसं नाही. परीक्षेपूर्वी हा भाग पुन्हा एकदा नक्की ऐका, जेणेकरून सर्व शब्द स्मरणात राहतील आणि परीक्षेवेळी आत्मविश्वास वाढेल. नक्कीच. पुढच्या भागात पुन्हा भेटूया.